जळगावमधील यावलमध्ये चांदमळी परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांना संघर्ष करावा लागतोय। पाण्यासाठी नागरिकांना दररोज दरीखोऱ्यातून जीव मुठीत घेऊन फिरावं लागतंय। भर उन्हाळ्यात तब्बल 45 अंश सेल्सिअस तापमानात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। चांदमळी परिसरात पाण्यासाठी संघर्ष नागरिकांचा आपल्याला पाहायला मिळतोय। भर उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण नागरिकांची होते आहे। पूरा गांव पानी पीता, पर सिर से ने बाल्टी से पानी निकालना पड़ता। दूसरा कुछ नहीं, जंगल में से वहां से आना, अंधारा गिर गया तो फिर पानी जितना गुण भर के लेके गई उतना पी गए रात को, तो फिर प्यासा बैठा रहना पड़ेगा। पानी नहीं तो कहाँ से पीएंगे? नल कभी रहा तो भाग के जाएंगे, नल से पानी भर के लाके पी सकते हैं। जंगल है, बहुत भारी जंगल है, बाघ है, ऋष है, सब कुछ है। रात को तो आ ही नहीं सकते हम। वो दिन रात में बोमलने को लग जाता तो फिर तो घर में से नहीं आते ना, अंधारा है, लाइट नहीं है, तो कैसे क्या निकलेंगे? आम्हाला वोट घ्यायला ते सरकार म्हणते की तुम्हाला पाण्याची सोय लावून देतो म्हणते। आता सोय लावून दिलं तर ती ती बाकी काम पडेल आहे। ते बांधकाम अर्धा आहे, शिरमट आणून ठेवलं, ते पाण्यात भिजून गेले, ते खराब होऊन गेला। या गावाची परिस्थिती किती वर्षापासून असंच पाण्याची? आता तर सुविधा नाही आहे का? 70 वर्षापूर्वी आम्ही तर आता आमचं म्हातार गेले, ते हेच पाणी पिऊन आता इथं पण पाणी संपलं। आता ते पाणी आहे, तिथं बांधकाम पण नाही आहे, तिथं बांधकाम अर्धा होता, ते खाली आहे। तिथं काय पडलं गिल्लं, पोरं गिरं पडलं, काय जनावर पडलं, असं शासकीय योजना नाही का इथं? नाही, काय योजना नाही। अच्छा, बोर्ड तर लावलेले गावात? नाही, बोट लावलेले आहे ते असं लावलेलं आहे की काम झालंय असं म्हणून लावलंय ते बोट, पण काम काय, पाणी काहीच नाही गावात।